सध्या मे महिना सुरू आहे आणि संपूर्ण राज्यात उन्हाचा तडाखा आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले. पंखे एसी लावून लोक थंडावा घेत आहेत. उकाड्यानं त्रस्त झाले असतानाच मान्सून आगमन कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरवर्षी मान्सून सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात दाखल होतो. पण यंदा मान्सून कधी येणार, पाऊस कुठे, कधी आणि कसा असणार, पाहुयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. राज्यात उन्हाचा तडाखा सुरू आहे. जमीनच काय, सगळेच उन्हानं तापून निघाले. तसं असलं तरी अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी झाडं पडली आहेत, काही ठिकाणी विजा कडकडल्या आहेत, तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांवरचे पत्रे देखील उडाले आहेत. मान्सूनपूर्व अवकाळीने यंदा मान्सून लवकर दाखल होणार असे संकेतच दिले आहेत. आनंदाची बातमी आहे, मान्सून यंदा लवकर धडकणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वानुमानानुसार 14 मे ते 20 मे या दरम्यान अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल होऊ शकतो. मात्र स्कायमेट ते बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला चालना मिळून सरासरी तारखेच्या आधीच मान्सून अंदमानमध्ये दाखल होईल अशी शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वमानानुसार बंगालच्या उपसागरामध्ये नैऋत्य दिशेने वाहणारं वारं 14 ते 20 मे दरम्यानच्या आठवड्यामध्ये वाहू लागतील. तसंच बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडे आणि अंदमानच्या समुद्रात तसंच अंदमान आणि निकोबार बेटांवर याच आठवड्यात मान्सून आगमन होईल असाही अंदाज वर्तवण्यात आलाय. पण 12 आणि 13 मे दरम्यान विषुववृत्तीय प्रदेशाजवळ बंगालच्या उपसागराच्या अतिदक्षिण पश्चिम भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र दक्षिण श्रीलंका, कोमेरिन परिसर आणि मालदीव येथे सक्रिय असू शकेल. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असे महाराष्ट्राचे 4 भाग आहेत. चारही भागात वातावरण वेगवेगळं असतं. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार 2026चा मान्सून महाराष्ट्रात 10 ते 12 जूनच्या दरम्यान दाखल होण्याची दाट शक्यता आहे. मान्सून 14 ते 20 मेच्या दरम्यान अंदमानात दाखल होण्याचे संकेत आहेत. मात्र त्याआधीच म्हणजे उद्या किंवा परवा मान्सून अंदमानात दाखल होऊ शकतो. केरळमध्ये मान्सूनचं आगमन 1 जूनच्या आसपास होईल. केरळनंतर साधारणतः 8 ते 10 दिवसात म्हणजेच 10 ते 12 जूनच्या दरम्यान मान्सून कोकण किनारपट्टीवरून महाराष्ट्रात प्रवेश करेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुणे आणि नाशिक विभागात तो 15 जूनपर्यंत सक्रिय होऊ शकतो. मान्सून कसा दाखल होणार आणि यंदाचा पाऊस कसा असेल, हवामान विभागाच्या माहितीच्या आधारे हे सुद्धा आपण बघूयात. बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला गती मिळण्याची शक्यता असून तो वेळेवर किंवा वेळेआधीच महाराष्ट्रात धडकण्याची चिन्ह आहेत. तर भारतीय हवामान विभागानं यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवलाय. जवळपास 92 ते 95% कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सून दाखल झाला तरी सुद्धा ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये एल निनो परिस्थितीची शक्यता असल्यामुळे पावसाचं प्रमाण काहीसं कमी राहू शकतं. त्यामुळे मान्सून जरी लवकर धडकला तरी शेतकऱ्यांच्यासाठी ही चिंताजनक बाब आहे. कोकण आणि मुंबईच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सूनचा प्रवेश काहीसा उशिरा होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या नेमक्या तारखा आणि पावसाचं वितरण हे पुढील काही आठवड्यातील हवामान प्रणालीवर अवलंबून असेल. कोकण विभागात मान्सूनचं आगमन 10 ते 12 जूनच्या दरम्यान अपेक्षित आहे. सुरुवातीला पाऊस चांगला असेल, मात्र जुलैपासून पावसाचा जोर कमी होऊ शकतो असंही हवामान विभागाने सांगितले. मध्य महाराष्ट्रात मान्सून 15 जून पर्यंत पोहोचेल. पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा थोडं कमी राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही विभागात मान्सूनचं आगमन जूनच्या 3ऱ्या आठवड्यात म्हणजेच 20 जूनच्या आसपास होईल. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाची मोठी ओढ जाणवू शकते. मार्चच्या अखेरीस आणि एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्याच्या कृषी क्षेत्राला मोठा फटका बसलाय. महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांमध्ये सुमारे 5 लाख एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय आणि यामध्ये प्रामुख्यानं कांदा, गहू, मका, द्राक्ष आणि आंब्याचा तसंच इतर फळ पिकांचा समावेश आहे. नाशिक विभागात सर्वाधिक नुकसान झालं असून शेतकरी यामुळे बाधित झाले आहेत. जून महिन्यात मान्सूनचं आगमन वेळेवर होईल आणि सुरुवातीला पाऊस पेरण्यांसाठी पोषक असेल. जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण स्थिर राहील, पण काही भागात पावसाची ओढ जाणवण्यास सुरुवात होईल. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात एल निनो सक्रिय होण्याची दाट शक्यता असल्यामुळे या 2 महिन्यात पावसाचं प्रमाण हे लक्षणीयरित्या कमी होऊ शकतं, ज्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे असं हवामान अभ्यासक सांगतायत.
जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, जेणेकरून दुबार पेरणीचं संकट टाळता येईल. एकंदरीत यावर्षी वेळेच्या आधी मान्सून दाखल होईल, मात्र 2 महिन्यांमध्ये पुन्हा एकदा पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून आता पुढे काय माहिती येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.